नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण बद्धकोष्ठता आणि मूळ व्याधी याविषयी जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर आकाश बागडे आणि डॉक्टर नेहल पटेल. डॉक्टर, तुम्हा दोघांचेही कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत, त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर नेहल पटेल यांनी मुंबईमधून MS सर्जन हे वैद्यकीय शिक्षण घेतलंय. पुण्यातून डिप्लोमा इन प्रॉक्टोलॉजी त्यांनी पूर्ण केलंय. 2014 पासून त्या या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या नवी मुंबई या ठिकाणी त्या प्रॅक्टिस करतात. त्याचबरोबर डॉक्टर आकाश बागडे हे कन्सल्टंट प्रॉक्टोलॉजी म्हणून मुंबईत कार्यरत आहेत. हिलिंग हँड्स क्लिनिक हे प्रॉक्टो स्पेशालिटी हॉस्पिटल अंधेरी या ठिकाणी असून डॉक्टर या क्षेत्रात गेल्या 10 वर्षांपासून आहेत. डॉक्टर आकाश यांनी प्रॉक्टोलॉजीचे शिक्षण मुंबईतून घेतलं असून UK लंडन येथून त्यांनी कोलोप्रॉक्टोलॉजी मध्ये फेलोशिप देखील केली आहे. तर डॉक्टर, आज आपण बद्धकोष्ठता आणि मूळव्याध याविषयी अधिक माहिती घेणार आहोत. सगळ्यात आधी डॉक्टर आकाश, मी आपल्यापासून सुरुवात करते. बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय आणि त्यासाठी स्टार सर्जरी ज्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन आहे ते नेमकी कशी केली जाते? सर्वप्रथम बद्धकोष्ठता याच्याबद्दल मी सांगू इच्छितो. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी हा प्रॉब्लेम आलेलाच असतो. त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की हा साधारण आजार आहे, जास्त मोठा आजार नाहीये, त्यामुळे त्याच्यावर आपण दुर्लक्ष करत राहतो. बद्धकोष्ठताची व्याख्या अशी आहे की मोशन पास करताना, जेव्हा आपण मोशन पास करत असतो त्यावेळेला अडथळा निर्माण झाल्यासारखं वाटतो, किंवा कधी कधी असे वाटतं की मोशन पास करायच्या वेळेला जास्त कुंथावे लागते, जास्त गुंतून मोशन पास करावे लागते. आणि कधी कधी असे सुद्धा वाटते की मोशन पास झाल्याच्या नंतर अजून सुद्धा आतमध्ये राहिल्यासारखे वाटते, त्यामुळे पूर्ण दिवसभर त्यांना असं डिस्टर्ब असल्यासारखं वाटतो. सगळ्यात महत्वाचं फंक्शनल आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह अशा 2 प्रकारचं कॉन्स्टिपेशन मलावरोध असतो, म्हणजे बद्धकोष्ठता. तर त्याच्यामध्ये फंक्शनल वगैरे इतर काही आजार असतील त्याच्यामुळे डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट डिस्टर्ब झाल्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, मलावरोध होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह, ज्याच्यामध्ये आम्ही स्पेशलाइज्ड आहोत. ऑब्स्ट्रक्टिव्ह कॉन्स्टिपेशन मध्ये कुठल्याही औषधाने फरक पडत नाही, त्यासाठी सर्जरी करण्याची गरज असते. हे बघण्यासाठी सर्जरी योग्य आहे की नाही त्यासाठी आम्ही MRI डेफिब्रोग्राफी करण्यासाठी सल्ला देतो. MRI डेफिब्रोग्राफी केल्याच्या नंतर आपल्याला कळून येतं की रेक्टम मध्ये जे गुदमार्ग आहे त्याच्या आतमध्ये एक पॉकेट फॉर्म झालेला आहे की नाही. जर तसं असेल तर पेशंटला किती औषधं केली तरी सुद्धा आराम मिळत नाही, त्यासाठी सर्जरी करणं गरजेचं आहे. सो त्यासाठी आम्ही जी सर्जरी करतो, स्टार सर्जरी, स्टेपल ट्रान्सएनल रिसेक्शन ऑफ रेक्टम, त्याच्यामध्ये स्टेपलर्स यूज करून आपण तो अडथळा दूर करतो. जे काही रेक्टोसिल फॉर्म झालेला आहे ते आपण दूर करतो आणि पेशंटला त्वरित त्याच्यामुळे रिझल्ट मिळू शकतात. यासाठी पेशंट सकाळी ऍडमिट होतो, अगदी अर्धा पाऊण तासाची प्रोसिजर असते. त्यानंतर सेम डे पेशंट घरी जाऊ शकतो आणि 1-2 दिवसात त्याची सर्व कामे सुरू करू शकतो. अगदीच. यानंतर डॉक्टर नेहल, मी आपल्याकडे वळते. बद्धकोष्ठतेबद्दल तर आपल्याला डॉक्टर आकाश यांनी सांगितलं, मात्र स्त्रियांमध्ये देखील या आजाराची कारणं नेमकी तुम्हाला कोणकोणती वाटतात? बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा खूप कॉमन आजार आहे आणि लोकांना वाटतं आजार फक्त मलाच आहे आणि कोणाला सांगायला नको, पण प्रत्येक घरी एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला हा आजार असतोच. हल्लीच्या काळात स्त्रियांमध्ये याचं खूप प्रमाण जास्त दिसायला लागलंय. त्याचं मेन कारण म्हणजे मल्टिपल डिलिव्हरीज किंवा प्रेग्नन्सीज. नॉर्मली त्या जागी स्नायू जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट होतात आणि मल खाली सरकतो. मल्टिपल प्रेग्नन्सीज किंवा डिलिव्हरीज मध्ये काय होतात, ते जे स्नायू आहेत ते वीक होऊन जातात आणि त्याच्यामुळे मल खाली सरकत नाही आणि तिथेच अडकून राहतं. असं पेशंटला खूप कुंथावं लागतं मोशन करताना किंवा खूप जोर द्यावं लागतं आणि काही वेळेस त्यांना खूप बोटाने पण कधी कधी मल काढावं लागतं. दुसरं कारण म्हणजे खूप स्ट्रेस फॅक्टर वाढलाय स्त्रियांमध्ये. वर्क रिलेटेड स्ट्रेस किंवा किड्स रिलेटेड स्ट्रेस किंवा ऑफिस स्ट्रेस. आणि मेन कारण म्हणजे हॉर्मोनल चेंजेस जे स्त्रियांमध्ये होतात एव्हरी मंथ, त्याच्यामुळे पण कॉन्स्टिपेशन हा खूप कॉमन झालाय स्त्रियांमध्ये. अगदीच. तर स्त्रियांसाठी बद्धकोष्ठतेची नेमकी कारणं कोणती असतात हे तर तुम्ही सांगितलं, मात्र अनेकांना आपण बघतो की पाईल्स, मूळव्याध याचा देखील त्रास होतो आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आधुनिक पद्धतीनं त्याच्यावर उपचार देखील केले जातात. त्या उपचारांविषयी आम्हाला तुम्ही काय सांगाल? ज्यावेळेस मोशन करताना जर पेशंटला जोर द्यावं लागतंय त्याच्यामुळे काय होतं, त्या जागेचे नसे असतात ते फुगून येतात आणि त्यालाच आम्ही पाईल्स म्हणतो. पाईल्सचे 4 स्टेजेस असतात, ग्रेड्स असतात. ग्रेड 1, 2, 3 आणि 4. जर ग्रेड 1 मध्ये पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना मेडिसिन्सच बरा करतो. साधारण 1 महिन्याचा मेडिसिनचा कोर्स असतो. ग्रेड 2 आणि ग्रेड 3 मध्ये
पायल्सची फुगलेली नसे जे असतात ते बाहेर येतात आणि कधी कधी हाताने ढकला जातात किंवा कधी कधी आपोआप आत जातात. त्यातच आम्ही लेझर सर्जरी ऍडवाइस करतो. आणि ग्रेड 4 मध्ये पायल्सची फुगलेली नसे बाहेर येतात आणि आत जात नाही, त्याच्यात आम्ही स्टेपलर सर्जरी ऍडवाइस करतो. नॉर्मली पेशंटमध्ये अशी भीती असते की पायल्सची सर्जरी केली की खूप रक्तस्राव होतो किंवा जखमा होतात, महिनाभरात घरी राहावं लागतं, ड्रेसिंग करावं लागतं किंवा लॉस ऑफ कंट्रोल होतो. पण लेझर सर्जरीमध्ये तसं काहीच होत नाही. पेशंट त्याच दिवशी घरी जाऊ शकतो आणि 1-2 दिवसानंतर ऑफिसला पण जॉईन करू शकतो. अगदीच. तर जसं आता डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की या आजारावर उपचार आहेत, त्यामुळे लवकरात लवकर त्याचं निदान करून त्यानंतर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि ज्या पेशंटनं ही ट्रीटमेंट घेतली आहे, नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. हॅलो, माझं नाव आहे अनुजा पाटील आणि मला हा लहानपणापासूनचा त्रास होता मूळव्याधचा. तो सडनली अचानक उद्भवला, त्यामुळे मी ह्या हॉस्पिटलमध्ये आली. सकाळी अपॉइंटमेंट झाली तर मॅमनी सांगितलं की ते खूप इन्फेक्शन झालं, त्यामुळे ऑपरेशन करावं लागेल. मग आम्ही तो डायरेक्ट डिसिजन घेतला आणि ऑपरेशन केलं. दुपारी मी ऍडमिट झाली, संध्याकाळी माझं ऑपरेशन होऊन मी डिस्चार्ज पण झाली. त्यामुळे मी आता व्यवस्थित आहे. 2 महिन्यामध्ये मी रिकवर झाली आहे. काही मला त्याच्या ऑपरेशनचं इन्फेक्शन नाही झालं, काय नाही. मी आता माझं व्यवस्थित रुटीन चालू करते, व्यवस्थित जॉबला जाते. मी 8 तास बसू शकते निवांत. थँक्यू फॉर नेहल पटेल मॅमनी माझं ऑपरेशन केलं आणि पूर्ण स्टाफनी पण मला हेल्प केली, त्यामुळे मी त्यांच्या आभारी आहे. थँक्यू फॉर क्लिनिक. Yeah, I am Aisha Abu Bakr Qazi. From past many years, I was suffering from piles and fissures problem, but so much trouble I was having. As I came over here, Dr. Nehal Patel, she saw me properly and all, and diagnosed me like I am having piles plus fissures problem. Then she advised me to go for surgery. Then one day before I came for checkup, very next day I got admitted over here. Then morning I came here and evening I left from the hospital. But very good treatment I got over here. Within 15 to 20 days I got cured. And the starting few days little pain was there. But anyways, it was cured very soon. And I am very happy. So I came over here and I recommend everybody to come over here. And if anybody asks me for the hospital, I will recommend this doctor, and the staff also very good, very cooperating. They helped me a lot during my surgery and after the checkups also I came. Very good number 1 doctor. तर आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिलाय, त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून या आजाराविषयी आणि या ट्रीटमेंट विषयी तुम्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊ शकता. यानंतर डॉक्टर आकाश, मी आपल्याकडे वळते. भगंदर या आजाराविषयी देखील अनेकांचा गैरसमज आहे की हा आजार एकदा झाला की तो कधीच बरा होत नाही, तर यावर देखील कायमस्वरूपी काही उपचार आहेत का? नक्कीच. भगंदर हा असा आजार आहे, जसं मी सांगितलं त्या गुदमार्गाच्या आजारांबद्दल भरपूर लोकांना गैरसमज आहेत. काही लोकांना असं वाटत असतं की तिकडे एक छोटीशी फोडी येऊन ती बस्ट ओपन होते, तिथून पस निघून गेला की हे जस्ट पिंपल सारखं आहे आणि आपण त्याच्यावर नजरअंदाज करू शकतो. पण कधी कधी असं होतं की तेच बॉईल परत डेव्हलप होत राहतात आणि आपली जागा बदलतात. तर याला म्हणतात भगंदर. भगंदर हा असा आजार आहे की एकदा जर तो झाला आणि त्याचं मूळ कारण जर आपण सर्जरीद्वारे नाही काढलं तर तो वारंवार होण्यासाठी सक्षम असतो. त्यामुळे हिलिंग हँड्स क्लिनिक मध्ये ज्या प्रकारे आम्ही सर्जरीज करतो, DLPL एक टेक्निक आहे, डिस्टल लेझर प्रॉक्सिमल लायगेशन, जेणेकरून काय होतं, पेशंटला जी भीती असते भगंदर हा आजार झाल्याच्या नंतर सर्जरी केल्यानंतर माझा कंट्रोल तिकडचा निघून जाईल किंवा माझे स्फिंक्टर्स कट होतील किंवा हा परत येऊ शकतो. सगळ्यात महत्वाचे 2 प्रश्न पेशंट हेच विचारतात. सो DLPL टेक्निकमुळे काय होतं, ह्या दोन्ही पण प्रॉब्लेम्स जे पेशंटच्या डोक्यामध्ये असतात, जे प्रश्न, ते पूर्णपणे आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करू शकतो, जेणेकरून पुन्हा फिस्टुला होऊ नये आणि तिकडचा कंट्रोल नॉर्मल राहावा. अगदीच. आणि यानंतर डॉक्टर नेहल, मला हे देखील जाणून घ्यायचंय की अनेकदा आपण बघतो व्हेरिकोज वेन्सचा रुग्णांना त्रास होतो आणि या आजाराविषयी अजूनही अनेकांना माहिती नाहीये. तर हा आजार देखील बरा होऊ शकतो का? काही कॉमन फॅक्टर या आजारामध्ये आपल्याला आढळतात का? व्हेरिकोज वेन्स म्हणजे पायाची जी नसे फुगलेली असतात त्याला आम्ही व्हेरिकोज वेन्स म्हणतो. नॉर्मली ज्यांचा खूप थांबून राहायचा जॉब असतो, म्हणजे खूप स्टँडिंग जॉब लाईक बस कंडक्टर्स, टीचर्स किंवा खूप बसून राहायचा जॉब लाईक IT प्रोफेशन ज्यांना वर्क फ्रॉम होम असतात, त्याचं काय होतं, त्याच जागेला रक्त साठून राहतं आणि हृदयाकडे जात नाही. त्याच्यामुळे पायाची जी नसे असतात ते फुगून येतात.
त्याच्यामुळे पायाला सूज येते किंवा थकवा जाणवतो किंवा लास्ट स्टेजमध्ये ती नसे फुटतात आणि अल्सर निर्माण करतात। याच्यासाठी आम्ही EVLA नावाची लेझर टेक्निक इंट्रोड्यूस केली आहे। त्याच्यात जे लेझर फायबर आहेत त्या नसामध्ये जातात आणि आतून त्याला श्रिंक करून घेतात। नॉर्मली रिकव्हरी फास्टर असतात, देयर इज स्टिचेस किंवा टाके किंवा जखमा होत नाही आणि पेशंट इज गुड टू गो टू ऑफिस विदिन 3 to 4 days। तर व्हेरिकोज व्हेन्स विषयी आपण जाणून घेतलं। यानंतर डॉक्टर आकाश आम्हाला हार्निया या आजाराविषयी सांगा। हा आजार नेमका का होतो, त्याची कारणं काय आहेत आणि त्यावर 3D मेश या पद्धतीने देखील उपचार केले जातात, तर याविषयी काय सांगाल? सो हर्निया हा असा आजार आहे की जे व्यक्ती जास्त वजन असणारी अशी कामं करतात, जास्त उचलण्याची कामं करतात किंवा काही लोकांना जसं आपण मगाशी म्हटलं बद्धकोष्ठतेमुळे जास्त जोर लावण्याची सवय असते। काही लोक जे जिम वगैरे करणारे असतात त्याच्यामध्ये जे इंट्रा ॲब्डोमिनल प्रेशर वाढतो आणि त्याच्यामुळे जे ॲब्डोमेन मध्ये जे वीक पार्ट्स आहेत तिथून इंटरनल कंटेंट बाहेर येण्यासाठी सुरुवात होते, त्याला आपण हर्निया म्हणतो। त्या हर्नियामध्ये सर्वप्रथम म्हणजे पेशंटला फक्त सूज वगैरे जाणवते आणि जर कॉम्प्लिकेटेड असेल तर ती सूज तिकडे फसल्यामुळे इमर्जन्सी सिच्युएशन येऊ शकते। सो याच्यामध्ये कधी कधी असं होते की सर्जरी केल्याच्या नंतर, लॅप्रोस्कोपी सर्जरी केल्याच्या नंतर पण जे अम्बिलिकल आपण इन्सेशन घेतलेलं असतं तिथून सुद्धा अम्बिलिकल हर्नियाची सुरुवात होऊ शकते। काही ऑपरेशन झाल्याच्या नंतर सुद्धा तिकडची जागा, तिकडचे मसल जर वीक असतील तिथून सुद्धा हर्निया पुन्हा होण्याची सुरुवात होऊ शकते। सो अशा वेळेला आम्ही जी सर्जरी करतो 3D मेश हर्नियोप्लास्टी आम्ही करतो। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती 3D मेश अगदी सोपी प्रोसिजर आहे, जेणेकरून पेशंटला पुन्हा पुन्हा रिकरन्स होण्याची शक्यता बिलकुल नसते आणि ऑपरेशनच्या वेळेला सुद्धा तिकडे स्टिचेस किंवा अशा वेळेला काही नसतं। त्याच्यामुळे पेशंटला जे सर्जरीच्या नंतर टोचणं किंवा डिस्कम्फर्ट फील होणं हे नाही होत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रिकरन्स टाळता येतो। अगदीच, त्यामुळे हार्निया झाला तरी देखील पेशंटनं घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण या आजारावर देखील आता अत्याधुनिक पद्धतीनं उपचार होतात आणि या उपचारांविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊ शकता। प्रत्यक्षात ज्या रुग्णाने ही ट्रीटमेंट घेतली आहे नेमका त्यांचा अनुभव काय आहे ते आपण पाहूयात। नमस्कार, मेरा नाम तुलसीराम कोरी है और मुझे 2017 से फिस्टुला था, कॉम्प्लेक्स फिस्टुला, और मैंने उसका ऑपरेशन 7 बार ऑपरेशन कराया, 7 टाइम्स 7 बार ऑपरेशन कराया। ऑपरेशन फेल हो जाता था और ऑपरेशन के कुछ हफ्ते बाद यानी कि 1-2 हफ्ते बाद उसमें से पस डिस्चार्ज होने लगता था, मुझे पेन होता था। तो घाव तो ठीक हो जाता था लेकिन वो ट्रैक वगैरह रह जाता था। तो मैंने नेट पे सर्च किया हीलिंग हैंड के बारे में। तो मैं टेंस कॉर्नर पे जाके मतलब डॉक्टर आकाश बागड़े जी से मिला और उन्होंने बेहतरीन तरीके से देखा, मुझे बताया कि आपको कॉम्प्लेक्स फिस्टुला है। मैंने कहा कि ठीक है। फिर डॉक्टर साहब ने मुझे कहा कि ऑपरेशन करना पड़ेगा। फिर बहुत बेहतरीन तरीके से मेरा ऑपरेशन हुआ यहाँ पर और फॉलो अप वगैरह भी बहुत अच्छा है, स्टाफ वगैरह भी बहुत अच्छा है और मैं आज ठीक हो गया हूँ। तर आत्ताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिला आणि एकंदरीतच मूळव्याध असेल, पाईल्स असेल, या आजारांविषयी रुग्णांच्या मनात भीती असते, मात्र हे आजार बरे देखील होऊ शकतात ज्या ट्रीटमेंट विषयी आता तुम्ही आम्हाला सांगतात। आम्ही असं देखील ऐकलंय की हिलिंग हँड्स क्लिनिक मध्ये काही हर्बल मेडिसिन देखील आहेत ज्यानुसार पेशंटला ती दिली जातात आणि अनेक वेळेला त्यांचं ऑपरेशन देखील टळतं आणि त्या पेशंटला अगदी कमी वेळेमध्ये बरं वाटतं। तर या ट्रीटमेंट विषयी डॉक्टर नेहल काय सांगाल? आमच्याकडे आमची हर्बल पेटंट मेडिसिन्स आहे, टॅबलेट एनोएक एच, एनोएक क्रीम, एनो स्प्रे, कॉन्स्टेक पावडर, कॉन्स्टेक प्लस पावडर। पाईल्स किंवा फिशरच्या स्टार्टिंग स्टेजला जर पेशंट आमच्याकडे आला तर आम्ही त्यांना मेडिसिन्सने बरा करतो। मी आधी पण सांगितलं सर्वसाधारण 1 महिन्याच्या मेडिसिनचा कोर्स असतो आणि हे सगळे मेडिसिन्स हर्बल आहे म्हणून प्रेग्नन्सीमध्ये पण सेफली तुम्ही यूज करू शकता। याच्या सोबतच आम्ही एक MCDP नावाची ऑइल थेरपी इंट्रोड्यूस केली आहे, ज्याच्यात मेडिसिन सोबत आम्ही पेशंटला आमची मेडिकेटेड ऑइल आहे त्या गुदद्वारेतून सोडतो। त्याच्यामुळे काय होतं, गुदद्वारेला लुब्रिकेशन मिळतं आणि पेशंटला लगेच आराम मिळतो। युजली 70 to 80% पेशंटला फिशर किंवा पाईल्स बरं होऊन जातात आणि त्यांना पुढे सर्जरीची गरज वाटत नाही।
अगदीच. आणि डॉक्टर नेहाला आम्हाला फिशर या आजाराविषयी देखील सांगा की हा आजार झाल्यानंतर देखील कशा पद्धतीनं त्याच्यावर ट्रीटमेंट होते जेणेकरून रुग्णाला लवकरात लवकर बरं वाटू शकतं. फिशर म्हणजे गुदद्वारातील जे चिरा पडतात त्याला आम्ही फिशर म्हणतो. युजली ते जर मोशन्स हार्ड झाले किंवा खूप खुंतावं लागतंय त्याच्यामुळे त्या जागेला कट निर्माण होतात. दे आर व्हेरी पेनफुल. त्याच्यात खूप पेन असतात. पेशंटला बसता सुद्धा येत नाही. ब्लिडिंग भरपूर होतात आणि पेशंटला कधी कधी मोशनला जायला पण भीती वाटते. अशा पेशंटसाठी आम्ही लेझरचा उपयोग करतो. जर आधी मी सांगितलं आपण स्टार्टिंग स्टेज ऑफ फिशरला आलं तर आम्ही त्यांना अलॉंग विथ द हर्बल मेडिसिन्स आणि ऑइल थेरपी त्यांना पूर्णपणे बरं करू शकतो. पण जर फिशर क्रोनिक झालाय मग त्या स्टेजला आम्ही त्यांना लेझर सर्जरी ऍडवाइस करतो. ज्यात पेशंट सकाळी येतो, हार्डली 10-15 मिनिट्सची प्रोसिजर असते आणि संध्याकाळी पेशंटला डिस्चार्ज मिळतात. बाहेर काही टाके किंवा जखमा नसतात. ड्रेसिंग, बेड रेस्ट काहीच पेशंटला लागत नाही आणि 1-2 दिवसात पेशंट ऑफिस जॉईन करू शकतो. युजली हा जे फिशर आहे आजार प्रेग्नन्सीमध्ये जास्त दिसायला येतो. याचं मेन कारण म्हणजे बिकॉज ऑफ दी हॉर्मोनल चेंजेस जे फिमेल्समध्ये होतात, प्लस जे युट्रसचं प्रेशर 9 मंथ मध्ये गुरुद्वारावर एनसवर येतं आणि आयर्न टॅबलेट्स जे गायनेकोलॉजिस्ट 9 मंथ चालू करतात त्याच्यामुळे मोशन्स हार्ड होतात आणि फिशर हा आजार नॉर्मली ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा आफ्टर डिलिव्हरी दिसायला येतात. आणि अशा पेशंटला पण आम्ही त्यांना मेडिसिन्सने बरा करतो ड्युरिंग द प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी जर क्रोनिक असेल तर त्यांना लेझर सर्जरी आम्ही ऍडवाइस करतो. अगदीच. तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे फिशर, फिस्टुला, भगंदर या सगळ्या आजारांवर आधुनिक शास्त्रात आता उपचार आहेत. केवळ या उपचारांची माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून या उपचारांबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. डॉक्टरांकडून आपण बद्धकोष्ठता आणि मूळव्याध याविषयी अजूनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. ब्रेकवर जाण्यापूर्वी बद्धकोष्ठता आणि मूळव्याधी याविषयी तुम्ही आम्हाला माहिती देतायत आणि अनेक खरं तर असे आजार आहेत की ज्यावर रुग्णांना भीती वाटते उपचारांसाठी. त्यातच पायलोनायडल सायनस हा देखील एक असा आजार आहे की रुग्ण जात नाही डॉक्टरांकडे किंवा काय दुखतंय नेमकं सांगत नाही. तर या आजाराविषयी काय सांगाल आणि हा आजार देखील बरा होऊ शकतो का? पायलोनायडल सायनस हा आजार जी सुरुवात होते हे एक विशिष्ट वयोगटामध्ये बघितला जातो. अगदी 15 ते 30-35 वर्षापर्यंत. पूर्वी या आजाराला जिपमेन्स डिझीज म्हणत होते. वर्ल्ड वॉरच्या वेळेला ज्या सैनिकांना भरपूर वेळ बसून राहावं लागत होतं त्या ठिकाणची काळजी घेता येत नव्हती. त्यामुळे माकडहालाच्या इथे बटक्सच्या मध्ये जी जागा आहे तिथे इन्फ्लेमेशन सुरू होऊन एक बॉईल येत असायचा आणि ते वारंवार तिथून पस डिस्चार्ज व्हायचा. त्यामुळे ती जागा अशी होती जसा पस डिस्चार्ज झाला की पेशंटला ते बरं वाटायचं. त्यामुळे जसं फिस्टुला आहे तसा हा आजार सुद्धा तसंच आहे. इट इज व्हेरी नोटोरियस. लोकांना असं वाटतं की आता बरा झाला, पण हा वारंवार काही दिवसानंतर पुन्हा पस बॉईल्स तिकडे बनतात आणि पुन्हा तो येत राहतो. याच्यावर आता आम्ही जी ट्रीटमेंट शस्त्रक्रिया करतोय ही फार यशस्वीरित्या कामी येते. त्याच्यामध्ये आम्ही पायलोनायडोप्लास्टी आणि पायलोनायडोटॉमी अशा प्रकारे आम्ही स्विच करू शकतो जेणेकरून पेशंटला कमीत कमी जखमा होतील आणि लेझरचा वापर केल्यामुळे जास्त जखम करण्याची गरज नसते आणि लवकरात लवकर जखमा हील होण्यासाठी मदत होते. हा जसं मी मगाशी सांगितलं हा वारंवार होणारा आजार आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला कळतं की मला फिस्टुला किंवा पायलोनायडल सायनस सारखा आजार आहे तर लवकरात लवकर तुम्ही प्रोक्टोलॉजिस्ट किंवा तुमच्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे जेणेकरून लवकर आपण ट्रीटमेंट सुरू करू शकतो. अगदीच. मात्र डॉक्टर, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध आणि याशी निगडीत जे वेगवेगळे आजार आहेत या बाबतीत आता लेझर ट्रीटमेंट देखील होते. तर पूर्वी असणारी ट्रीटमेंट आणि आता होणारी लेझर ट्रीटमेंट यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला कोणता बदल वाटतो? प्रामुख्याने बदल म्हणता येईल लेझर जे आता मॉडर्न टेक्निकने आपण लेझर ट्रीटमेंट करतोय जेणेकरून पेशंटला जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे करण्याची गरज नसते. पेशंटला काही लिमिटेड ब्लड इन्व्हेस्टिगेशन करून सकाळी ऍडमिशन घेऊन काइंड ऑफ डे केअर प्रोसिजर. सकाळी पेशंट ऍडमिट होतो, 10-11 वाजता सर्जरी होते. ऑपरेशनच्या नंतर 3-4 तासानंतर जेव्हा पहिल्यांदा तो युरिन पास करतो पेशंट इज रेडी टू गो होम. आणि दुसऱ्या दिवसापासून तो सर्व काम आपली सुरू करू शकतो. डिपेंड्स, काही पेशंटना 1-2 दिवस आराम करावा लागतो. बट मोशन पास करताना जो पूर्वी त्रास व्हायचा जेणेकरून मोठ्या जखमा असायच्या, जास्त ब्लिडिंग व्हायची, खूप जास्त पेन असायचं, ते लेझरमुळे
आपल्याला टाळता येतं. त्यामुळे लेझर टेक्निक सर्जरीसाठी जास्त सोयीस्कर ठरते. अगदीच. तर डॉक्टर आकाश आणि डॉक्टर नेहल यांनी जी ट्रीटमेंट आपल्याला सांगितली आहे ती ट्रीटमेंट लवकरात लवकर जर आपण केली तर बद्धकोष्ठता आणि मूळव्याध या आजारापासून आपण दूर राहू शकतो. आणि यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर संपर्क साधून या हॉस्पिटलमध्ये तुम्ही जाऊ शकता आणि या ट्रीटमेंट विषयी डॉक्टरांकडून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि बद्धकोष्ठता, मूळव्याध या विषयी आणि या आजारांवर होणाऱ्या उपचारांविषयी आम्हाला इतकी महत्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. Thank you.